अंतरवली सराटी येथून निघाल्यानंतर जरांगे पाटील बीड जिल्ह्यातील वाणगाव या ठिकाणी दाखल झालेत। यावेळी मराठा समाज बांधवांना जरांगे पाटील यांनी मार्गदर्शन केले आहे। दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाटील यांनी पुन्हा एकदा इशारा दिला आहे। फडणवीस पोलिसांचे कान फुकत आहेत, आमचे बॅनर पोस्टर काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, पण निवडणुकीत तुम्हालाही आमच्या गावात बॅनर लावायचे आहे, आमच्या घराला पॉम्पलेट चिटकवायचे आहे, ते आम्ही सहन करणार नाही असं म्हणत पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना लक्ष्य केलं। यापुढे पुढाऱ्यांनी आमच्या दारात यायचं नाही अशी मोहीमच राज्यभर चालणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं। बीडमधील ही पहिली सभा झाल्यानंतर जरांगे पाटील यांच्या पुढच्या दौऱ्यात सुरुवात झाली आहे। नाही यात्रा नाही सुरू केली, लग्नाला चाललोय तर जाताना इथं गावकऱ्यांची ती संवाद बैठक होती ती घेतली। आता धाराशिव म्हणजे भूम आणि वांगी सोलापूर, त्यानंतर उद्या सोलापूरच्या मोहोळ वैराळमध्ये आणि शेतफळ झाल्याच्या नंतर मी पुन्हा 4 तारखेलाच नांदेडला एक लग्न आणि तिथं पण बैठक टाकलेली। त्याच्यानंतर पुन्हा 5ला बीडच्या तांदळा गावात फडणवीस साहेबांच्या मनात मराठ्यांविषयी द्वेष भरायला आत्ता बाहेर निघाला। चेहरा मराठ्यांना दिसत होता चांगला, परंतु ज्यावेळेस आपल्याकडून काही बोलण्यात गेलं त्यावेळेस समोरून पोटातलं बाहेर निघालं मराठ्यांविषयीचा द्वेष, आणि ते काढणं गरजेचं होतं। आणि त्यांनी आता बोर्ड काढायला चालू केले मराठ्यांचे। मराठे बघतात 8-9 तारखेपर्यंत आम्ही शांततेत बघणार आहे, काय करतात काय नाही करत, आमचं एक शांत चित्तानं बघणं चालू आहे। शेवटी त्यांना जे करायचं ते करायचं असेल तर तिथं मराठ्यांचा नाविलाज आहे, आणि आमचं बी काय सहन करण्याच्या आम्हाला पण मर्यादा आहेत। ते जर आता जाणून बुजून ते करायलाच लागलेत तर उद्या त्यांनाही त्याच गावात पॉम्पलेट चिटकायचे आहेत आमच्याच भिंतीला, आणि आमच्याही दारोद्वारे आता आमच्या दाराला चिटकवणार आहेत आम्ही पॉम्पलेट। पुढारी यांनी आमच्या दारात यायचं नाही, मोटरसायकलवर सुद्धा लावणार आहेत आम्ही उद्यापासून राज्यभर। निवडणुकीमध्ये लोकसभा कशी असणार आहे? लोकसभेची निवडणूक आता होऊ घातली, निवडणूक आयोगासमोर आव्हान देण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण तुम्ही सांगताय किंवा समाज असं सांगतोय की आता प्रत्येक ठिकाणी उमेदवार जास्तीचे दिले जातील, नाही याला त्यामुळं निवडणूक थांबली जाऊ शकते महाराष्ट्रातली। याला आव्हान नाही म्हणता येणार, याला आव्हान नाही म्हणता येणार, आणि जबाबदारी बी नाही म्हणता येणार। तो अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहेत। मग हेतू काय मग याचा? हे बघा, आता ते समाजाचा निर्णय, माझा नाही। माझा हेतू असता तर मी तुम्हाला त्याचं उत्तर लगेच दिलं असतं। समाज मालक आहे, मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक। त्यामुळे समाजाने ठरवलंय, हेतू असू शकतो, मला अधिकार आहे। ओबीसी आरक्षणातून आजही तुम्ही ठाम आहात, कारण तुम्ही आता तुमच्या भाषणात देखील सांगितलेलं आहे। काय आता राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगतो? त्यांनीच अधिसूचना काढली, मला तर तो अधिकार नाही आहे। त्यांना देणं कर्तव्य। 3.5 महिने झाले या सगळ्या सोयऱ्यांच्या विषयावरती चर्चा सुरू आहे, त्यांना ती काढावी लागणार आहे। त्याशिवाय त्यांना पर्याय नाही, अधिसूचनेची अंमलबजावणी केल्याशिवाय पर्याय नाही। कारण इथं ज्वलंत आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रात मराठा समाजाचं। एवढा ज्वलंत प्रश्न असताना सरकार निवडणुका नाही घेणार। लोकसभेत मराठा समाज नाहीत असं ठरवलंय। आता त्यांच्या तयारीवर असं वाटतं ते त्यांच्या मागं उभं राहिले, मराठीच्या मागं उभं राहिले। पण याच्यामध्ये काल एक बैठकीमध्ये ठराव घेतेवेळी काही जणांनी मत मांडलं की मोदी आणि अमित शहा ज्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत त्या ठिकाणी मराठा समाजाचे लोक सुद्धा जाऊन उमेदवारी अर्ज भरतील। याची माहिती आहे आपल्याला? नाही, माहिती नाही मला, पण मराठी काही करू शकतात ना, अधिकार आहे ना। तुम्ही काही करू शकता ना, सत्ता तुमच्या हातात आली तर। तुम्ही तर बोर्ड काढले आमचे, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रस्ता रोको करा, तरीही गुन्हे दाखल केले। मी काहीच करणार नव्हतो, माझा 15वा दिवस होता। त्या दिवशी मान्य न्यायालयानं 22 तारखेला सांगितलं होतं की 13 तारखेला पुढील सुनावणी होईल म्हणून, मार्चला। एका रात्रीत ॲडव्होकेट जनरल गृहमंत्र्यांनी उभा केली आणि ती तारीख 23ला घेतली, 13ची। हा अन्यायच। परत एका बैठकीत ठराव झाला, गुप्त ठराव, याला 10% स्वीकारायला लावा, नसता याला गुतवा, हाही ठराव झाला। म्हणून ती प्रक्रिया झाली त्या दिवशी। मग मला माहीत होतं हे गुंतवणार आहेत, पण माझ्या मराठा समाजाला बी खात्री आहे आणि मी बी तेवढा कणखर आहे। माझी मान जरी कापून नेली ना, 1 इंचसुद्धा हटत नाही, पण भावनिक लाट काय असते ना, देवेंद्र फडणवीसला बघा म्हणा, सगळा सोपडा साफ होईल। पण या आंदोलनामागे उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत असं वारंवार बोललं जातं, आरोप केले जातात। ते कालच TV9च्या याच्यात बातमीत म्हणलेत, ते काहीतरी त्यांचा लाईव्ह कार्यक्रम होता, त्यात म्हणले शरद पवारला उभ्या आयुष्यात कुणी बोललं नसतं, इतकं अंतरवालीत बोलले। आणि अंतरवालीतला इकडचा रस्ता होता, इकडे रस्त्याने पळून गेले। तोंडाने तुम्हीच सांगा, आता अंतरवालीत येऊन असं केलं, इकडून तोंडाने तुम्हीच म्हणता की शरद पवार माग आहेत। मागं पुढं काही नाही, तुमची ईडी काय ते लावलं माझ्या मागं, तुम्ही आता ईडी का काय ते SIT
मी तयार आहे, मी अंतरवली देऊन बसलो. लोक दवाखान्यात जातात असं काही असलं की भिवून पटकन दवाखान्यात जा, ॲडमिट व्हा, पोट दुखतं म्हणा, बरगाड्या दुखातात म्हणा, एखादी शिर तुटली म्हणा, तोवर मग सोडता येत नाही, चमकाने खात्यात, मला अटॅक येऊ शकतो, BP लय वाढू तुम्हा. मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालो, मला अंतरवली जायचं. म्हणजे त्यांना चौकशी करायला अडचण नाही आली पाहिजे, इतका प्रामाणिक आहे. फक्त देवेंद्र फडणवीसने मला मध्ये टाकावं. लाट काय असती भावनिक देवेंद्र फडणवीस साहेबांना सरकारनं अधिसूचना देऊन देखील तुमची ते 9च्या नंतर ठरवत होतो आम्ही. 9 तारखेला फक्त बघतोय आम्ही 8-9 तारखेला ठरवू ही नेमकं करतेत काय, यांची सध्याची भूमिका काय, कानं फुकायची भूमिका आहे सध्या देवेंद्र फडणवीस साहेबाची. ते पहिल्या आत्या होत्या, पोराचं नाव 5व्या दिवशी ठेवायचं ठरलं ते कानं फुकायची मग नाव घ्यायची. तसं फडणवीस साहेब गृहमंत्री येतं कानं फुकी ते सध्या पोलिसाचे, कर गुन्हे, कर आमकं. अरे काय माणूस आहे, गलत माणसाला खेटला तुम्ही. आणखीन विचार करा, गोडी गुलाबीने तुम्ही आंदोलन हाताळा, नका नादाला लागू माझ्या.